नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मुळशी तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या रिहे गावात मी बसलो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्याच्या आधी माझी स्वतःची भूमिका अशी आहे की विकास कामं झाली पाहिजेत, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आणि भूसंपादन पण अपरिहार्य बाब आहे. पण ते करत असताना जे तत्त्व आहे ते तत्त्व आपण पाळलं की नाही असा प्रश्न पडावा, असा एक व्हिडिओ मला दिसला आणि जो व्हिडिओ काल सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला तो तुम्ही आधी पहा. सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी ती स्वीकारायची. मी इथून आता कुठलं सामान नेणार नाही, काय नाही. मी आता हाय असं घर सोडून चाललोय. जबरदस्ती केल्यामुळं मला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे. मी आता चाललोय. लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय. तर सगळ्यांना बाय बाय, टाटा, चल. ह्या व्हिडिओनं माझं लक्ष वेधल्यामुळं मी आज ठरवलं होतं की त्या कुटुंबाला जाऊन नेमकं आपण भेटायचं, काय त्यांचं म्हणणं आहे ते समजून घ्यायचं. आणि मी पोचलोय. तुम्हीच होते काल ते? हा, मीच होतो. पण आभार का मानले? पोलिसांचे आभार मानले ना, म्हणजे वेगळ्या अर्थाने आभार मानले ते, की आम्ही त्यांच्या विनवणी करून पाया पडून पण ते ऐकलं नाही त्यांनी. त्यांच्यामुळे त्यांचे आभार मानायची वेळ आली आम्हाला. 18 तारखेला आले. 18 तारखेला. किती वाजता आले? 18 तारखेला 1:30 वाजता ते आले आपल्याकडे. दुपारी? दुपारी 1:30 वाजता आले. मग आणि आलेल्यांनी सुरुवातच केली पाडायला. कुठली पूर्ण सूचना नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. काय नाव पूर्ण तुमचं? विलास रामचंद्र शिंदे. ही तुमची? ही माझी मुलगी आहे. हा माझा मुलगा आहे. तू आणि पलीकडची? ती मिसेस आहे. ती तिची मैत्रीण आहे. तिची मैत्रीण आहे. हा तुमचा मुलगा? हा मुलगा आहे. ए बाळा उठ रे. किती शेती तुम्हाला? तिथं 4 एकर 9 गुंठे क्षेत्र आहे. हां. तर त्यातलं 144 गुंठे गेलं. 24 गुंठे शिल्लक राहिले. किती गेलं क्षेत्र? 144 गुंठे. 144. जिथे आपण आता बसलो. इथे काय काय होतं तुमचं? इथं ज्वारी, मका हे गायांसाठी खाद्य केलं होतं. इथं 165 आंब्याची झाडं होती, चिक्कूची झाडं होती, नारळाची झाडं होती. सगळ्या प्रकारची जी फळबाग आहे ती फळबाग आपण इथं लावलेली होती. गोठा होता? गोठा, गायांचा गोठा होता. घर होतं. इथं एक घर होतं. इथं पाण्याची एक टाकी होती. असं आहे की मी जेव्हा असं म्हणतो की आपल्याला विकास कामं तर करावीच लागतील, पण ते करत असताना ज्यांचं काहीतरी आपण घेतोय तर त्यांच्याबद्दलची सहानुभूती असली पाहिजे की नाही. हे त्यांचं घर. या आता इकडे. हे घर तुमचं? हां, हेच घर? हेच घर आपलं. ते कॉन्क्रीटचं घर? हे कॉन्क्रीट. किती खोल्या होत्या इथं? इथं 4 रूम होत्या. या इकडे. इकडे दिदी तू पण इकडे. बघा इकडे. हां, ह्या इथे 4 खोल्या होत्या बरोबर? या आता कुठली खोली होती दाखवा मला. ह्या ठिकाणी पोर्च होता. हं. ह्या ठिकाणी पोर्च होता. इथे एक मोठा हॉल होता. हा हॉल होता? हा हॉल होता. हा पोर्च होता? हा पोर्च होता. इथं किचन होतं. हे किचन? आणि तिकडे बेड होता. कधी बांधलं होतं हे 2010 साली बांधलं होतं. हे? राजा तुझं नाव काय पूर्ण? तुझी कुठली खोली होती आयुष्य? तुला खोली नव्हती? तुला होती का रूम? अच्छा. किती बेडरूम होते म्हणजे? एक बेडरूम होता, एक हॉल होता, एक किचन. इथे बेडरूम होता? हो, इथे बेडरूम होता. आणि किचन कुठं होतं? इथं किचन होतं. किती किचन मोठं होतं? किचन आपलं खेडेगावला कसं असं थोडं मोठं असतं. आणि बेडरूम किती साईज होते? बेडरूम आणि किचन सेम होते. आणि हॉल 19/16 होता. 19/16 हॉल. आणि तिथे ते 12/12 त्या 2 रूम. रूम. तिथून वरनं जिना होता मागच्या साईडने वर जायला. आणि हे 18 तारखेपर्यंत असंच होतं? 18 तारखेपर्यंत होतं. आता दुसरं मी आय होप की राज्याचे मुख्यमंत्री याची योग्य ती दखल घेतील. ही पद्धत नाही आहे. पण जे काय झालं ते आता तू मला सांग. तुझं काय नाव पूर्ण? आयुष्य. रितिका. बघू जरा माईक काढा. तर मला उभा राहणं इथं कठीण. बघू ते माईक. रितिका तुझ्या हातात पकडा. तू वरच्या बाजूला ये इकडे. तू कधी जनावरं सांभाळलीत का? हो. धारा काढल्यात का? नाही. दाखव तुझा गोठा. तू बी दाखव रे राजा.
सावकाश. स्वतःच्याच घरातनं जे घर 4 दिवसापूर्वी असं इथं उभा होतं त्याचे फोटो आहेत का घराचे? हा. त्या घरात मी आता उभा आहे त्यांच्या शिंदेच्या. आणि ही ऋतिका. ऋतिका तुझं काय शिक्षण? पुढे गेलो तुझं शिक्षण तुझं? मी आता सेकंड इयरला बीकॉम सेकंड इयर. बीकॉम. आणि तो काय शिकतो? तो आता 12वी. बरं आहे. आणि इथे काय होतं ऋतिका सांग मला. गोठा होता. गोठा आमचा तिकडे होता पुढे. हां ये इकडे. तो तोडफोड केली त्याच्यामुळे आता गाया बांधायची वेळ आमच्यावरती आमच्या घराच्या समोर आली. किती गाय आहेत ऋतिका तुझ्याकडे? 15. 15. ऑल टोटल 15 गाया आहेत. वासरं वगैरे सगळं धरून. बरं. किती दूध देते गाय? एक गाई 10 लिटर दूध. 10 लिटर. रोजचं किती दूध जातं आपलं? रोजचं दूध आपलं एक 150-1 लिटरला जातं. 150 लिटर दूध जातं. हो आणि कसा गोठा होता? बांधलेला होता? हो बांधलेला कुठे जरा गोठा दाखव मला बांधलेलं. ये इकडे थोडं वरच धर माहिती तुझा. हे बघा हे यांची दुधाची कॅन इकडच्या बाजूला घ्या. पोल्ट्री होती काय? पोल्ट्री तिकडच्या साईडला गोठा होता. इकडे पोल्ट्री होती. मग हे हाच तुझा गोठा? हो हाच ना? ऋतिका ना? हो. ऋतिका दाखव कुठं गोठा होता. त्या एरियामध्ये तिथे सगळी तोडफोड केली आहे. त्या भिंतीच्या एक्झॅक्टली समोर तिथे गोठा होता आपला. त्याची साईज माहिती आहे तुला साधारण? साईज नाही सांगता. शिंदे साहेब किती साईज? घ्या तर तुम्ही. हां ह्याची किती साईज? 70 बाय 32. 70 बाय 32चा गोठा होता. हां पोल्ट्रीचे 2 शेड होते इथं. हां एक शेड 160 बाय 32चं होतं हां. आणि एक शेड 110 बाय 32चं होतं. तुम्हाला 2 मुलं? हा 2 मुलं. ठीक. आता त्यांची अवस्था एकदा बघू आपण. या इकडे. ह्या मधल्या काळात तुम्हाला कुठली नोटीस आली? कुठलीच नोटीस नाही आली. एकही नोटीस नाही. भूसंपादनाची एकही नोटीस नाही? मधल्या काळामध्ये आत्ता हा. एक 10-12 दिवसापूर्वी प्रांत साहेबांनी एक नोटीस पाठवलं होतं. हे सामूहिक नोटीस होतं ते. आली की नोटीस? पण नाही हा, ते म्हणाले. नोटीसमध्ये कशासाठी होती ती हं. की तुम्ही सामूहिक मिटिंग त्यांनी लावली होती. हं. त्या मिटिंगला आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुमचा मोबदला आम्ही कोर्टात पाठवला, हं. तर तुम्ही ताबा सोडून द्यायला पाहिजे. तर मग मी त्यांना सांगितलं मी काय ताबा सोडू शकत नाहीये. हं. तर त्यांनी मला कारण विचारलं की कशासाठी. साहेब म्हणले मी तिथं राहतोय, माझी पोल्ट्री फार्म आहे, माझा गुरांचा व्यवसाय आहे, तर ते मी घेऊन कुठं जाणार म्हणलं. एक तर तुम्ही मला पेमेंट देत नाहीये, तर मग मी कुठं जाणार, माझी बायका पोरं आहेत, मी जाणार कुठं. भूसंपादन झालं त्याचा योग्य तो मोबदला मिळाला तर तुम्ही सोडायला तयार हो होता, हो. बरोबर ना? आमचा रिंग रोडला विरोध नाहीच आहे. आता काय म्हणजे काय बोंबलावं का? हा? यांचा विरोध नाही आहे, फक्त पैसे मिळाले. पैसे मिळाले पाहिजे. ते तुमच्या मागणीप्रमाणे मिळाले पाहिजेत का सरकारचा जो नियम आहे नाही, त्याप्रमाणे? सरकारच्या निम्न मिळाले तरी आपल्याला काय हरकत नाहीये. पण आता काय झालं साहेब की आपल्याला त्यांनी पेमेंट देतो म्हणून सांगितलं ना प्रांत साहेबांनी. मागच्या हप्त्यामध्ये प्रांत साहेबांनी सांगितलं की तुमचं पेमेंट दिलं तर तुम्हाला काय हरकत तुमचा काय आहे का? कायदेशीर वाद वगैरे आहे का कोणाबरोबर? नाही, थोडासा वाद आहे, कोर्टा मॅटर चालू आहे. त्यातले 10 निकाल आपल्या बाजूने सगळे लागलेले आणि ते ऑलरेडी आता आपल्याकडे आहेत. पण मग प्रांत साहेबांनी मला काय सांगितलं, मग मी म्हणलं बा वाद जो चाललाय, जमिनीचा वाद चालू आहे, माझ्या घरावर काय समोरच्याने दावा केलेला नाही, तर मला घराचं पेमेंट मला फक्त द्या, मला काय जमिनीचं पेमेंट नाही दिलं तरी चालेल. ओके ठीक आहे. आता हे त्यांचं घर, हेच घर का? हो. हा? वगैरे दाखवते. बघूया. का रडायला लागलात? त्यांच्या मिसेस आहेत त्या. जो व्हिडिओ तुम्ही बघितला त्या होत्या त्याच्यामध्ये. स्वयंपाक केला का आज? हं. किती वर्षापूर्वी बांधलं होतं? जास्त नाही, 10 वर्ष झाली असतील. हं. तुम्हाला तोडणार आहे हे माहिती नव्हतं का? नाही ना. हं? नाही. कधी कल्पना होती? घरी शिंदे साहेबांनी सांगितलं होतं घर नाही. तोड? हं? रिंग रोडचं आहे ना, वाद चालले तोडणारे हे कल्पना होती, पण त्यांनी ते अचानक कारवाई केली आहे, त्याच्यामुळं जरा थोडं मनाला वाईट वाटलं. आम्हाला वेळ द्यायला पाहिजे होती थोडीशी. आमची गाया गुरं उघड्याव पडली, प्रपंच उघड्याव पडला. आलेल्यांना काय सांगितलं तुम्ही? थोडं थांबा. नाही, आम्ही थोडा वेळ मागत होतो. किती दिवसाचा वेळ? तरी आहे ना, थोडंसं आमचं 2-3 दिवस वेळ द्या, आमचं गुरांचं थोडं सोय होऊ द्या. लेकरं आहेत माझी, तरणी-ताठी पोर आहे. नाही पण हे घर पाडताना तुम्ही त्यांना सांगितलं असेल ना, मुलगी माझी तरुण आहे. अहो, त्यांनी बघितली की मुलगी होती की माझी मुलगी बोलत होती की त्यांच्याबरोबर. हं. मग ते काय म्हणाले? नाही, ते म्हटले आम्हाला कारवाई केलीच पाहिजे. किती लोक होते?
बरीचशी होती. लेडीज होते, जेंट्स होते, पोलीस लोक, अधिकारी लोक होते, माणसं खूप होती. शिंदे साहेब नोटीस किती आल्या तुम्हाला एकूण? नोटीस 4-5 नोटीस होत हां 4-5 नोटीस होत्या मला तसं 4-5 नोटीस आल्या होत्या. पण खाली करायची कुठलीही नोटीस नाही. एकही नोटीस एकही नाही. खाली करायची एकही नाही नोटीस. मग 4-5 ज्या आधी नोटीस आल्या होत्या त्या काय होत्या? हे अशाच की बाबा तुमची जमीन रिंग रोडमध्ये जाते वगैरे वगैरे असं आले होते आपल्याला सुरुवातीला. काही 2-2.5 वर्षापूर्वी आले होते. आता मध्ये नाही. अशी किती जणांची घरं तोडली? अशी ह्या खोऱ्यामध्ये एक 10-12 लोकांची असतील. काल तोडली? नाही ह्या खोऱ्यामध्ये 4 लोकांची तोडली, पण ते त्या 4 मध्ये 3 लोकांचे पेमेंट ऑलरेडी झालं होतं. आपलं पेमेंट राहिलं होतं. तर ते कायदेशीर बखेड्यामुळे अडकलेलं पेमेंट आहे तुमचं? हां तेच ना, की समोरच्या पार्टीने थोडंसं ऑब्जेक्शन घेतल्यामुळे आमचं ते पेमेंट राहिले. पण प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचं पेमेंट आम्ही तुम्हाला देतो, मग ताबा सोडा. मी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणलं, बाबा ताबा आम्ही सोडतो म्हणलं. आमचं पेमेंट द्या, आम्ही ताबा सोडून देतो. आणि ताबा सोडून देतो 3 दिवस जाऊन दिले आणि डायरेक्ट कारवाईच केली त्यांनी. कोण प्रांत आहेत? सुरेंद्र नवले आणि तहसीलदार कोण आहे? चोबे म्हणून. मग आता तुम्ही इथे थांबून काय करताय? आता काय करा, आम्ही जायचं कुठं? आम्ही जाणार कुठं? आता ही गाय गोरं सोडून आम्ही जाणार कुठं? पर्यायच नाही राहिलं ना आम्हाला. ह्यापूर्वी पण आमची ते एक 3-3.5 एकर धरणामध्ये जागा गेली होती. आता जागाच नाही आमच्याकडे. पण आता तुम्हाला इथून तर जावं लागेल. मुलगी तुमची तरुण आहे, मुलगा काय शिकतो. का ते मग आम्ही त्यांना सांगितलं ना की बाबा ह्या तुम्ही गायींची सोय करा, काहीतरी या गाया तुम्ही घेऊन जा. मग आम्ही जातो. ह्या गायांना जर नाही नेलं तर या गायांचं कसं काय? गायांची उपासमार होती ना. आता आम्हाला जास्त वाईट ज्या गायांचं वाटते आम्हाला. त्या गायांना इतक्या वर्ष त्यांनी आम्हाला दूध दिलंय आणि आज आम्ही उघड्यावर सोडून त्यांना नाही जाऊ शकत. मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे घर खाली करा अशी एकही नोटीस नाही? नोटीस नाही, एकही नाही. हे जर खरं असेल आणि ते का खोटं बोलतील हाही प्रश्न या इकडे. हे जर खरं असेल तर हा गुन्हा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही भूसंपादन नाही करू शकत. बरं त्यांचा विरोध नाही आहे, पुन्हा एकदा सांगा. रिंग रोडला आमचा विरोध नाही. तुमचा पण नाही आहे विरोध रिंग रोडला? हां दीदी तुझा विरोध आहे का? इकडे तू काय म्हणाली यांना सगळ्यांना जेव्हा ते तोडायला आले तेव्हा? तुझा मी त्यांना बघितलं. आम्ही रिक्वेस्ट करत होतो की फक्त आम्हाला 2 दिवसाची मुदत द्या. त्यांनी आम्हाला असं सांगितलं, आमचं शेड चालू आहे, गायांची सोय करू द्या फक्त आम्हाला. तर गायांची सोय झाली की आम्ही स्वतःहून घर सोडतो म्हटलं. तुम्हाला कोणाला यायची गरज नाही, काय नाही. एवढं जे ते ताफा घेऊन येत होते त्याचीही गरज नाही आम्ही सांगितलं होतं. आम्ही स्वतःहून घर सोडून जाऊ, स्वतः घराच्या बाहेर पडू, फक्त आम्हाला थोडीशी मुदत द्या. पण त्यांनी कोणतीही मुदत दिली नाही आम्हाला, कोणती कल्पना दिली नाही आधी, कोणती नोटीस नाही, काय नाही. सगळं अचानक झालं. हे किती वेळ चाललं होतं? तू त्यांना सांगत होती आणि ते ऐकत नव्हते? जवळजवळ तास-दीड तास चालू होती. आणि शेवटी तुमच्या डोळ्यासमोर तोडलं. सामान मधलं सामान आम्ही सोडून गेलो सगळं. मग त्यांच्या कामगारांनी ते सगळं सामान इकडे तिकडे फेकून दिले. फेकून दिलं? दाखवा मला इकडे फेकलं. इथं काही सामान फेकलं होतं ते आता आम्ही इकडे आणून ठेवलंय. हे इकडे दाखवतो. सामान फेकून दिलं? हो का, इकडे कपाट वगैरे सगळी इकडे पडलेली आहेत. बघू, दाखवा. कपाटं तुटली आहेत? हो तुटलेत ना. हे तर मी पहिल्यांदाच बघायला लागलो असली दंडेलशाही. नमस्कार. अरे भयंकरच आहे हे सगळं. हो हे बघा सगळं सामान उघड्यावर पडलंय. काय वाईट आहे फार. जर हे म्हणतात त्याप्रमाणे केवळ 2 दिवस आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री ह्या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी करतील. हा व्हिडिओ मी राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवणारच आहे. त्यांना दाखवेन मी. ही तर काही पद्धत नाही भूसंपादनाची. बरं त्यांच्या बोलण्यातनं ते सतत म्हणतात की आमचा रिंग रोडला विरोधच नव्हता. आणि मग जर असं असेल तर केवळ 2 दिवसाची मुदत का नाही दिली? जर ते असं म्हणतायत की आम्हाला एकही नोटीस आलेली नाही आहे की तुमचं घर खाली करा म्हणून, मग त्यांनी हे घर का तोडलं? असंख्य प्रश्न. म्हणजे ही बळजुरी तुम्ही एखादा पॉलिटिशियन असता, एखादा असा मनुष्य असता की ज्याचं कुठेतरी काहीतरी स्वरूपाचं वजन आहे. तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात नाही आहेत का? नाही चूक केली तुम्ही. सर्वसामान्य शेतकरी. या इकडं. सर्वसामान्य शेतकरी आहे. हां तुम्ही राजकीय पक्षात पाहिजे होत आहे की नाही? कारण त्याच्याशिवाय आपल्याकडचे लोक वटणीवर येत नाहीत. बरोबर. कुणीतरी कुणाला तर फोन करायला पाहिजे होता. तुम्ही चूक केली ती.
नाही खरं साहेब आहे ना, ह्या रिंग रोडला आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नव्हताच आणि नाही पण. मला आशा आहे की ह्याच्या मुख्यमंत्री पलीकडं- ते जे बोलतायत ते ऐकलं पाहिजे. हां. ह्याच्या पलीकडे त्यांना काय सांगितलं होतं की माझं हे जे 10-15 गुंठ्यामध्ये जे बांधकाम आहे ते फक्त तुम्ही 2 दिवस थांबवा. बाकीचा जो 3-3.5 एकरचा जो प्लॉट आहे तो त्याचा ताबा तुम्ही आजही तुम्ही आलाय ना ताब्याला, तो ताबा घेऊन टाका. पण हे काम थोड्या दिवस तुम्ही 2 दिवस थांबवा. पण कुठल्याही त्यांची मनस्थिती नव्हती थांबण्याची. कोण कोण अधिकारी होते जरा नावं सांगा. एक गायकवाड हा? म्हणून गायकवाड होते PMRDचे MSRDचे MSRDCचे. गायकवाड आणि भुईटे म्हणून साहेब होते. ओके. आणि भुईटे. आणि हे बाकीचा स्टाफ नाही, पोलीस खाते भरपूर किती होतं. पोलीस कर्मचारी आहेत? एक 100-150 लोक असतील पोलीस खात्यामधले, मुली वगैरे अशा म्हणजे होते. आणि हे तोडलेलं घर हे का तुम्ही. नाही, तुटलेले काय काय कपडे होतं हे? वगैरे. हा हे कपाट आहे? कपडे आहे. ह्याच्यात काय होतं तुमचं? हे मुलींचे कपडे वगैरे होते त्यांचे. ह्याच्यात काय भरून ठेवलं? कपडेच असतील त्यांचे. हे का नाही, हा दिवाण तुटला हा? हे दिवाण तुटला इकडं. हा दिवाण पण तोडला? हां हे का. ह्या मावळाचे डोंगर रांग आहेत. जर अशा पद्धतीनं तुम्ही भूसंपादन करणार असताल तर कठीण परिस्थिती आहे. आणि हल्ली काय झालं आहे की विरोध होतो प्रत्येक विकास प्रकल्पाला, हे मला मान्य आहे. आता हा मला वाटतं ब्रिज आहे इथे. हा ब्रिज. पण यांचं तर असं आहे की कायदेशीर बखेडा जो असेल तो असेल, पण जर ही मुलगी म्हणते, हा मुलगा म्हणतोय, हे स्वतः म्हणतायत की आम्हाला केवळ 2 दिवसाची मुदत देणं अपेक्षित होतं. 2 दिवसात काय तुम्ही कोर्टात बिरटात गेले असते का? नसतो आम्ही फक्त कायमची भीती व्यवस्था प्रशासनाला करणार. तेवढीच हां, असते. तेवढी असू शकते त्यांना. हां. पण तुम्ही कोर्टात जाणार नाही, नव्हते. रविवारच 2 होता साहेब. शनिवार 2 दिवसात खाली. गावकरी कोण कोण आहेत? आहेत ना. या इकडे. तुम्ही गावकरी का? आवाज उठावा. ह्यांनीच आवाज उठवला. नाही तुम्ही गावकरी आहेत का? गावकरीची शेजारच्या गावात या इकडे जरा, या बरोबर. पशुसंवर्धन कमिटीचा मेंबर हां. आहे. किती घरांचं झालंय असं गावात? गावात हेच झाले ना, एवढंच काय. आहे बरीचशी बाकी. सरपंच काय करतात? सरपंच कोण आहे? सरपंच महिला आहे. आता प्रशासन आहे आता. आता प्रशासक बरं. ग्रामविकास अधिकारी कोण आहे? हे काय त्यांचं बरं. तर पोलीस पाटील कोण आहे? हां? मी काय पुण्यात असतो, चिंचवडला. कोण? तुम्हाला कोणाला माहिती आहे? ग्रामस्थ कोण आहे इथले? मूळ रहिवासी? मिंडे म्हणून. सारिका मिंडे. सारिका मिंडे म्हणून. आणि किती घरं तोडली ती तरी माहिती आहे का? यामध्ये 4-5 घर आहेत. 4-5 घरं. ठीक आहे. आपण आहेत, पण बळजबरीने तोडलेली हीच. बळजोरीने तोडलेले हे मला माहीत नाही. मी प्रशासनाची बाजू जी काय असेल तेही समजून घ्यायचा प्रयत्न करेन. पण मी पुन्हा सांगतो की अशा पद्धतीने आता जाणार कुठं पण तुम्ही? नाही आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही इथेच राहणार. याच झाडाखाली राहणार. करणार का आम्ही? जाणार कुठं? होय दीदी. जाणार कुठं? ऑप्शनच ठेवला नाहीये गव्हर्नमेंटने आमच्याकडे काहीच. हम्म. त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून पण जर ते ऐकत नसतील तर आमच्याकडे त्यांनी तो ऑप्शन रात्री इथे ठेवलेलंच झोपली होती? नाहीये. हो. कुणाच्या घरी नाही, पाहुणे नाही, नाहीत का तुमच्या इथे कोणी? नाही. जाणार आमचं हे सगळं सोडून जाणार कसं? मम्मीला पप्पांना एकट्यांना सोडून मी कशी जाऊ कुठे? हम्म. त्या ग्रामस्थांचं आहे की हा अन्याय केलेला आमच्यावर, असं नव्हतं करावं. मला असं वाटतं की संधी ह्या दिली पाहिजे. संदर्भामध्ये राज्य सरकार योग्य ते येऊन त्यांच्याशी चर्चा करेल. आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या योग्य त्या माणसाच्या विरोधामध्ये कारवाई पण करेल. पण यांची तातडीनं सोय करणं गरजेचं. तुम्हाला लक्षात आलं असेल, मी ह्या मुलीशी वारंवार बोललो. तरुण मुलगी आहे, शिक्षण घेते आहे, आणि मुलींच्या संदर्भातली ही भूमिका आपली जर असेल तर काही बरोबर नाही आहे. ज्यांनी कोणी तोडलं त्यांनी पण याचा विचार करायला पाहिजे होता. हे तर फारच भीषण दृश्य आहे. थांबूया आपण इथे.